यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। ट्रॅक्टर आडवा आल्यानं बसची धडक, त्याच ठिकाणी पुन्हा दुसरा अपघात तसाच, फक्त वाहन बदलले। तालुक्यात अपघाताची मालिका सुरू असतानाच पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे। काही दिवसापूर्वी आर्णी यवतमाळ मार्गावरील सातारा फाट्यावर ट्रक अचानक रस्त्यात आडवा आल्यानं बसची धडक होऊन अपघात झाला होता। आता अगदी त्याच ठिकाणी आणि त्याच प्रकारे पुन्हा अपघात घडला असून यावेळी ट्रक ऐवजी ट्रॅक्टर आडवा आल्यानं बसची जोरदार धडक बसली। मिळालेल्या माहितीनुसार आर्णी यवतमाळ रोडवर सातारा फाटा परिसरामध्ये भरधाव वेगाने येत असलेल्या बससमोर अचानक ट्रॅक्टर रस्त्यात आल्यानं चालकाला बस नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। चालकाने प्रसंग अवधान राखत बसवरील ताबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र अंतर कमी असल्यानं बसची ट्रकला धडक बसली। या अपघातामध्ये बसचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमधील प्रवासी घाबरले असले तरी सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी याच सातारा फाट्यावर ट्रक अचानक आडवा आल्यानं बसची धडक झाली होती। आता पुन्हा त्याच पद्धतीनं अपघात झाल्यानं या परिसरात वाहतूक व्यवस्था, वेगमर्यादा आणि अवजड वाहनांच्या निष्काळजी हालचालींबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी सातारा फाटा परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। वारंवार अपघात होत असल्यानं संबंधित विभागाने येथे चेतावणी फलक, वेग नियंत्रण उपाय आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक्षण आर्णी।